सांगलीमध्ये चूक झाली तशीच चूक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाबाबत केलेली आहे। जर महाविकास आघाडी असेल तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा स्वतःच्या मित्र पक्षांना विचारात घेऊन उमेदवार ठरवायला हवेत। त्यांनी 4ही विधान परिषदेच्या जागांवर ज्या जागांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे त्या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले। काँग्रेसला न विचारता उमेदवार जाहीर केले म्हणून नाना पटोलेंनी आज पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे आणि या बाबतीत मात्र नाना पटोलेंचं काही चुकलंय असं मला वाटत नाही। विजयानंतर जे नाना पटोलेंनी केलं तो निव्वळ आगाऊपणा होता। पण विधान परिषद उमेदवार ठरवताना जर तुम्ही आघाडी म्हणून वावरत असाल तर एकमेकाला विश्वासात घ्यायला हवं, हे मला पटतं। उद्धव ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार। अगदी मुंबई शिक्षक मतदारसंघात जिथे शिक्षक भारतीचे कपिल पाटील 3 वेळा निवडून आलेले आहेत, गेली 18 वर्ष ते आमदार होते। शिक्षक भारती ही प्रभावी संघटना आहे शिक्षकांची। शिक्षकांचे प्रश्न कपिल पाटील यांनी विधान परिषदेत लावून धरले। ते महाविकास आघाडीत आहेत। उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगला संवाद आहे। आपल्या 2 कार्यक्रमांना त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलवलं होतं। आपल्या पक्ष स्थापनेच्या वेळी सुद्धा उद्धव ठाकरेंना बोलवलं होतं। त्यांनी उद्धव ठाकरेंना मान दिलेला आहे। पण मुंबई शिक्षक मतदारसंघातही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा उमेदवार दिला आणि तो उमेदवार धड असेल तर ठीक आहे, पण एक 80 वर्षाचे अभ्यंकर नावाचे निवृत्त सरकारी अधिकारी ते उमेदवार म्हणून दिले, ज्यांनी शिक्षकांवर अन्याय केलाय, ज्यांनी खासगीकरणाला पाठिंबा दिलाय, असा उमेदवार उद्धव ठाकरेंनी दिलाय। जर कपिल पाटील हे महाविकास आघाडीचे घटक आहेत तर त्यांच्या जागेवर जी जागा त्यांनी 3 वेळा जिंकली आहे तिथे त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणं हे आवश्यक आहे। कारण कपिल पाटील यांनी या वेळेला निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सुभाष मोरे नावाच्या विश्वासू सहकार्याला उमेदवारी दिली आहे। त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने, काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने। ते झालेलं नाहीये। मला वाटतं सांगलीसारखीच ही चूक आहे। उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, ही उद्धव ठाकरेंनी सुधारली पाहिजे। इतर पक्षांनी जर अशा चुका केल्या असतील महाविकास आघाडीतल्या त्यांनीही त्या सुधारल्या पाहिजेत असं मला वाटतं। एक मी तुम्हाला निक्षून सांगतो, जर महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर तुमची सत्ता येणार नाही। तुमची